आज सर्वप्रथम गेल्या 2-3 दिवसापासून अवकाळी पाऊस जो राज्यामध्ये सुरू आहे त्या बाबतीतली राज्य सरकारची आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची भूमिका ही महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आली पाहिजे या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्दे मी आपल्यासमोर ठेवतोय। अवकाळी पाऊस आला, पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालं। तातडीने या बाबतीतली प्रत्यक्ष पाहणी करायला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे मंत्रिमंडळामधले आमचे सहकारी मदत आणि पुनर्वसन मंत्री श्री अनिल पाटील साहेब हे कालपासून दौऱ्यावरती आहेत। नाशिक, धुळे त्या भागातल्या नुकसानीची पाहणी त्या विभागातले आमचे सहकारी मंत्री दादाजी भुसे यांनी कालच केलेली आहे। राज्य सरकार अशा संकटात, नैसर्गिक संकटात अवकाळी पावसामुळे सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत निश्चितपणे संवेदनशील आहे। त्याचे सर्वप्रथम पंचनामे होणं गरजेचं आहे। किती क्षेत्राचं, कुठल्या पिकाचं आणि किती नुकसान झालेलं आहे हे प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्याची पाहणी करून तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीनं दिलेले आहेत। मी पाहिलं की काही लोकांनी याच्यावरती टीका केली की याच्या बाबतीत शासन गंभीर नाही, परंतु 2 मंत्री आमचे, 3 मंत्री आमचे जे काय त्या विभागातले आहेत ते प्रत्यक्ष पाहणी करतायत। माननीय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार साहेबांनी आजच या संपूर्ण नुकसानीचा, किती नुकसान झाले, किती क्षेत्रावर झाले जिल्हानिहाय, त्याचा सविस्तर आढावा यंत्रणेकडून राज्यस्तरावरती घेतलेला आहे। शेतकऱ्याला वाऱ्यावरती हे सरकार बिलकुल सोडणार नाही, कधी याच्या पाठीमागे सोडलेलं नाही। निश्चितपणे या अवकाळीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला राज्य सरकार, माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानं लवकरच योग्य ती मदत करेल। जो पहिला अहवाल आलेला आहे, प्राथमिक अहवाल जो आलेला आहे, अवकाळी पावसाचं नुकसान झालं, याच्यामध्ये जवळपास 87,876 क्षेत्र बाधित झाले, हेक्टर। अजूनही हे बघा, जोपर्यंत शेतातलं पाणी कमी होत नाही आणि शेतात जाण्यासारखी परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष त्या शेतात आमच्या कृषी विभागाचे कर्मचारी असतील, आमचे महसूल विभागाचे कर्मचारी असतील, त्यांना तिथपर्यंत जाता सुद्धा येत नाही। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी त्यांना जाता आलं त्या ठिकाणची प्राथमिक माहिती सरकारकडे आलेली आहे आणि जी काही अजून सुद्धा काही क्षेत्र समजा असेल, आपण म्हणताय तसं जो काही प्राथमिक अंदाज आलाय त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही क्षेत्र बाधित झालं असेल तर एकही बाधित झालेलं क्षेत्र वंचित राहू नये अशा पद्धतीचे स्टँडिंग ऑर्डर्स ह्या प्रशासनाला या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आणि जो काही अहवाल प्राप्त होईल संपूर्ण नुकसानीचा त्याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे निश्चितपणे शेतकऱ्याला दिलासा देणारा निर्णय घेतील। सगळ्यात महत्वाचं निकष कोणते लावायचे याच्यावरून गोष्टी पुढे मागे झाल्या होत्या। आता नक्की काय होणार आहे? कारण एकीकडे दुष्काळासाठी सुरुवातीला आपण 40 तालुके वेगळे काढले, मंडळनिहाय त्याच्यावरती काम चालू आहे आणि आता हे गारपिटीचं दुष्काळ आणि दुष्काळासाठी असणाऱ्या उपाययोजना हा एक भाग आहे आणि अतिवृष्टी, अवकाळी पाऊस हा वेगळा भाग आहे। पण तरी सुद्धा दुष्काळात पिकं करपून जाणं आणि नुकसान होणं आणि अतिवृष्टी आणि अवकाळीमध्ये हातातोंडाशी काढायला आलेली पिकं खराब होणं, त्यामुळे हिथं नुकसानच आहे। पण जे काही स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स आहेत बघा, आपण माननीय शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर नैसर्गिक आपत्तीमध्ये या ठिकाणी एनडीआरएफचे जे निकष होते त्याच्यामध्ये आपण बदल केला। आपण जे क्षेत्राची मर्यादा 2 हेक्टर होती ती आपण 3 हेक्टर केली। ह्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स, ह्या स्टँडिंग आपण शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर हे बदल केलेले आहेत। मला एकच राज्यातल्या जनतेला विनंती करायची आहे की एकदा संपूर्ण आकडेवारी जिल्हानिहाय, मी तर म्हणेन तालुकानिहाय जी काय आकडेवारी राज्य सरकार समोर येणार आहे ती एकदा आल्यानंतर मी एवढंच आपल्याला सांगेन राज्य सरकारची भूमिका म्हणून की कोणत्याही शेतकऱ्याला या मदतीपासून किंवा या नुकसानीतनं मदत करण्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही। उद्धव ठाकरेंची नुकतीच एक पत्रकार परिषद पार पडली आणि त्यांना मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हणते महाराष्ट्र उघडा पडलाय, गारपीट झाली आहे, शेतकरी वाताहत झाली शेतकऱ्यांची आणि तुम्ही तेलंगणात प्रचाराला जाता, लाज वाटत नाही का? आणि मग स्वतःच्या पंचतारांची शेतीबाबत तुम्ही सांगत बसता। त्यांनी असे शब्द वापरले की जो माणूस आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात दुसऱ्या पक्षाच्या प्रचाराला जातो तो माणूस सत्तेवर बसायच्या लायकीचं नाही, नालायक असा शब्द त्यांनी वापरला। अशा पद्धतीचा शब्दप्रयोग कोण करतं? ज्यांचं अवस्था अशी होते, सहनही होत नाही
आणि सांगताही येत नाही अशी अवस्था माननीय उद्धव ठाकरे साहेबांची झालेली आहे. त्यांच्या काळात सुद्धा संकट आली, त्यांच्या काळात सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान झालं, पण एनडीआरएफच्या दुप्पट मदत द्यायची, 2 हेक्टरचं क्षेत्र मर्यादा 3 हेक्टर करायचा निर्णय माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना का घेतला नाही, याचं जर उत्तर द्या ना मला आधी. जी व्यक्ती शिंदे साहेबांच्या सारखी शेतकऱ्याच्या बाबतीतला निर्णय हा एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट आपण मर्यादा केली, 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं. म्हणजे हे जे शिंदे साहेब चांगलं करतायत, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळातले 3 मंत्री मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं फील्डवर पाहणी करतायत. स्वतः वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा राज्यस्तरावरचा सगळा आढावा घेत आहेत, उपाययोजना बाबतीत आदेश देत आहेत. एवढ्या सगळ्या बाजूवर सरकार काम करतं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं सतत या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष आहे. कसं आहे, माननीय शिंदे साहेबांना शेजारच्या राज्यामध्ये आग्रहानं तिथल्या पक्षांनी बोलवलं. महायुती आमची आहे, महायुतीमध्ये आमचा एक घटक पक्ष आहे आणि तिथल्या नेत्यांनी, तिथल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब तिथे यावेत, त्याच्यामुळे गेलेले आहेत, एका दिवसासाठी गेलेत. पण माननीय उद्धव ठाकरे साहेबांना मला नम्रपणानं विचारायचं आहे, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असताना कोकणात अशा पद्धतीची अतिवृष्टी झाली, अवकाळी पाऊस आला, पिकांचं नुकसान झालं, त्यावेळी किती दिवसानंतर तुम्ही गेला तिथं पाहणी करायला? त्यावेळी सुद्धा तुमचे मंत्रीच अगोदर त्या ठिकाणी गेले होते, तुमचे स्थानिक आमदारच त्या ठिकाणी गेले होते. असं नाही की आज अतिवृष्टी झाली तात्काळ उद्धव ठाकरे साहेब गेले. आज सुद्धा मी मगाशी ऐकलं, आता 5-6 जिल्ह्यात नुकसान झाले विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, आणि काय सांगतायत, 1 दिवसाचा दौरा माननीय उद्धव ठाकरे साहेब नुकसानीची पाहणी करायचा करणार. आता 4-4, 5-5 जिल्ह्यात 1 दिवसात काय पाहणी करणार उद्धव ठाकरे साहेब? त्यामुळं आधी आपण स्वतःचं बघा, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. हे तुमचे जे सल्लागार आहेत साहेब तुम्हाला सांगणार आहेत, त्यांचं ऐकून फारसं तुम्ही म्हणजे त्यांचं फारसं ऐकू नये, कारण जे तुम्हाला सांगतायत त्यांच्यामुळेच ही अवस्था पक्षाची आज झालेली. मी लहान आहे, आपल्याला बोलण्या एवढा मी मोठा नाही, परंतु जेव्हा आमचे नेते माननीय शिंदे साहेबांच्या बद्दल तुम्ही अशा पद्धतीचा शब्द वापरता की जो आम्ही बोलू सुद्धा शकत नाही, त्यामुळे साहजिकच शिंदे साहेबांचा एक सहकारी म्हणून त्यांच्याबद्दल असा शब्द तुम्ही वापरला तर तुमच्याबद्दल तेवढ्याच तीव्रतेनं आम्हाला सुद्धा बोलावं लागेल. हे नाईलाज म्हणून मला या ठिकाणी सांगावं लागते. ओके, नाही पहिला मराठी संपू दे, मग पहिलं मराठी संपू दे. थोडं मला लाईट कमी करता का हो समोरचा? मुख्यमंत्री असतील, पंतप्रधानांना असतील, राज्यात प्रचार करायला, दिंडी उडवायला वेळ आहे. मग माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीवर हात फिरवायला तुम्ही कधी येणार आहात असं उद्धव ठाकरे? मग मी दिलं ना त्याचं उत्तर. आता मुख्यमंत्र्यांच्या वतीनं 3 मंत्री फील्डवर आहेत, माननीय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री मान्य अजितदादा स्वतः त्याचा आढावा घेत आहेत आणि एका दिवसासाठी सीएम साहेब गेले. तो सीएम साहेब आज संध्याकाळी आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेणार आहे ना. आणि मी एवढंच सांगतो, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची मागची 1.5-2 वर्षाची कामाची पद्धत बघितली तर शेतकऱ्याच्या मदतीला धावून जाणारा नेता महाराष्ट्रात कोण असेल तर ते माननीय शिंदे साहेब आहेत. हे शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे ह्या 1.5 वर्षामध्ये. त्यामुळं केवळ 4 भिंतीच्या आत बसायचं, माध्यमांसमोर काहीतरी बोलायचं, 4-5 जिल्ह्यांचा दौरा 1 दिवसाचा करतो म्हणायचं आणि मग परत प्रत्यक्ष काही करायचं नाही, अशी भूमिका शिंदे साहेबांची नाही. माननीय शिंदे साहेब हे सतत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहणारा नेता म्हणूनच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी शिंदे साहेबांचं काम हे निश्चितपणानं त्यांच्या पाठीशी राहिलेले आहेत. उद्धव ठाकरे म्हणतात की तिकडे प्रचार केला जातोय, 450 मध्ये सिलेंडर दिला जाईल. कोण म्हणते? उद्धव ठाकरे असे म्हणतात की तिकडे प्रचार केला जातोय निवडणुकांमध्ये की 450 रुपयामध्ये सिलेंडर दिला जाईल. मग महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती का नाही, दोन्ही सरकार असताना? या बाबतीत केंद्र सरकारचा हा विषय आहे. केंद्र सरकार या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय घेईल. पण मग समजा आपण 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतात, आपण याच्या बाबतीतला काय निर्णय घेतला? आपण याच्या बाबतीतलं काय, आपण 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना राज्य सरकारनं त्यातला काय वाटा उचलून गृहिणींना काही सवलत देण्याचा प्रयत्न केला का? त्यामुळे आधी आपण काय केले 2.5 वर्षामध्ये ते बघा आणि मग इतर राज्यांची तुलना करा. एकनाथ शिंदे हे पाकिट पोहोचवणाऱ्यांपैकी होते, घरी नेणाऱ्यांपैकी नव्हते, असं विधान आहे ते नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात बोलताना केलं. आता याच्या बाबतीत राणे साहेबांना काय माहिती असेल मला माहित नाही, राणे साहेब कुठल्या अर्थानं बोललेत, परंतु याच्या बाबतीत मी काय भाष्य करावं एवढा काही मी मोठा नाही, त्यामुळे याच्या बाबतीत मी काय बोलणार नाही.
सर, पण त्यांनी असं वक्तव्य केलंय की एकनाथ शिंदे हे पाकिट पोहोचवणाऱ्यांपैकी होते, ते पाकिट घरी घेऊन जात नव्हते, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावरती विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी प्रश्न उपस्थित केलाय की एकनाथ शिंदे यांना पाकिट कुठून यायचं हे त्यांना विचारावं. दानवेना म्हणावं, अंबादासजी दानवेना, तुम्ही त्यावेळी खूप दूर होता. जी काय माननीय नारायण राणे साहेब सांगतायत त्याप्रमाणे मला आठवतंय की मागं एकदा कुठंतरी एका भाषणामध्ये एका वरिष्ठ आमच्या नेत्यांनी शिवसेनेचे सांगितलं होतं की खोके नाही तर फ्रीज भरून कुठं काय जात होतं हे सांगायची वेळ आमच्यावर आणू नका. त्यामुळं आता परत जर अशा पद्धतीचं काही वक्तव्य केलं गेलं तर कुठले फ्रीज होते, किती थंड राहणारं साहित्य त्या फ्रीजमध्ये होतं, किती काळ टिकणारं साहित्य त्या फ्रीजमध्ये राहत होतं, ह्या सगळ्या गोष्टी कालांतरानं आम्हाला उघड कराव्या लागतील. सर, पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट आरोप आता राष्ट्रवादीवरती केलाय की खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्हाला साथ दिली नाही, त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित राहिला, असं थेट आरोप त्यांचा आहे. हे बघा, त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. पृथ्वीराज चव्हाण साहेब काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री होते आणि माननीय अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे त्या दोघांच्या मध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय चर्चा झाली होती, त्यावेळीचं आरक्षण ते काय देऊ शकले नाहीत, हे खरं त्या दोघांनी सांगावं लागलं. आता पृथ्वीराज चव्हाण बाबा काय म्हणतायत की अजितदादांनी त्यावेळी आम्हाला सहकार्य केलं नाही. आता दादानी याच्यावर सांगावं लागेल की पृथ्वीराज चव्हाण काय म्हणत होते आणि दादा त्यावेळी काय म्हणत होते. त्यामुळे ह्या दोघांच्या मधला हा विषय आहे, हे आम्हाला माहित असल्याचं कारण नाही, कारण त्यावेळी आम्ही सत्तेमध्ये नव्हतो, आम्ही विरोधामध्ये होतो. सत्तेमध्ये असणारे हे दोन मोठे नेते जे डिसिजन मेकिंग मध्ये म्हणजे हा असा महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये ज्या दोघांना अधिकार होते त्या दोघांनीच बोलणं उचित ठरेल. जर बाबा म्हणत असतील की दादाने आम्हाला सहकार्य केलं नाही तर दादाने आता सांगावं लागेल की केलं का नाही केलं. मराठा आरक्षणावरतून तुमचा रोख अजित पवारांवरती आहेत का? बाबांना विचारा ना, आम्ही कुठं असं म्हणले, आम्ही अजिबात असं म्हटलं नाही. खुलासा करायला सांगता दादा? नाही, दादा सांगतील ना पृथ्वीराज बाबा काय त्यांना म्हण, मी खुलासा करायला सांगत नाही. माझ्या तोंडात कुठलाही शब्द घालू नका. मी नेहमी बोलताना तोलून मापून आणि जबाबदारीने बोलत असतो. मी काय म्हटलं, पृथ्वीराज चव्हाण बाबांनी काय सहकार्य मागितलं आणि त्याच्यावर दादांची काय भूमिका होती हे त्या दोघांनीच सांगावं लागेल ना. आम्ही त्या डिसिजन मेकिंग मधला भाग नव्हतो. मग मागितलं होतं का नव्हतं मागितलं इथून सुरुवात होईल आता. त्यामुळं विनाकारण असा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. अजितदादा एक दीर्घ अनुभवी राजकारणातले नेते आहेत. त्यामुळं जर पृथ्वीराज चव्हाण साहेब असं म्हणले असतील, त्यांचा रोख माननीय अजितदादांवर असेल तर अजितदादा योग्य वेळी योग्य खुलासा या बाबतीतला करतील. फडणवीसांनी जो लोकसभेच्या महायुतीचा जो आकडेवारी सांगितले की 26 जागा आमच्या आणि उर्वरित अजितदादा गटाने साहेब दुरुस्त केलं ना काल फडणवीस साहेबांनी. तुम्ही परत जर अशा पद्धतीने असेल तर तुम्ही राष्ट्रवादीला समान जागा देण्यास तुम्ही जर तर म्हणू नका साहेब. पहिल्यांदा ही बातमी आल्यानंतर नंतर माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की आमचं असं सूत्र अद्याप ठरलेलं नाही, आम्ही तिघही एकत्र बसू, मग जेव्हा अंतिम चर्चा होईल त्यावेळी या सगळ्या गोष्टी ठरल्या जातील. मला वाटतंय की आपण सगळ्यांनी आमचा जो महायुतीचा फॉर्म्युला आहे, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर 9 आमचे सहयोगी मित्र पक्ष, या सगळ्यांमध्ये खेळीमेळीमध्ये जागा वाटप होईल आणि अंतिम निर्णय माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा घेतील. हे तिघजण जो निर्णय घेतील तो महायुतीमधल्या आमच्यासह सगळ्या पक्षांना मान्य असेल. साहेब, तेलंगणामध्ये लढाई आहे ती काँग्रेस आणि केसीआरची, भाजप रेसमध्ये पण नाहीये, मग तरी देखील मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला का गेले असा प्रश्न कुणी विचारला? संजय राऊतांना काय आता दुसरं कामच नसते. सकाळी 10 वाजले की तुम्ही माध्यम त्यांच्या घराजवळ जाता, त्यांच्या ऑफिस जवळ जाता, कॅमेरा लावले की त्यांना वाटतं चला आता नॅशनल मीडियावरती मला बोलायची संधी यावं. त्यांना तिकडे बोलवलं शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना. त्या राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर असणारे सहयोगी मित्र पक्ष यांच्या नेत्यांना मागणी आहे प्रचाराची आणि तिथल्या नेत्यांनी, महायुतीमधल्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी निमंत्रण दिल्यानंतर, सभेचं आयोजन केल्यानंतर जाणं हे महायुतीतला एक पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. त्याप्रमाणे मुख्यमंत्री गेलेले आहेत तिकडे प्रचाराला. सर, बाबांनी असं पण म्हटलंय की बाबा म्हणतात की खरं तर राज्य सहकारी बँकेच्या संदर्भात आम्ही काही कठोर निर्णय घेतले, त्यामुळे राष्ट्रवादीने तत्कालीन सत्ता पाडली. आता बघा परत तिथं झालं. ते 2 पक्ष मोठे
ते दोन पक्ष सरकारमधले, त्या दोघांनी हातात हात घालून त्यांचं सरकार चालवलं. आता राज्य सहकारी बँक असेल किंवा आणखीन काय असेल, याच्या बाबतीत काय समजा माननीय मुख्यमंत्री म्हणून अधिकारामध्ये माननीय बाबांनी काय निर्णय घेतला आणि तो त्यांच्या सहयोगी पक्षाला पटला नसेल तर त्यांच्यातल्या गोष्टीचा काय निर्णय घेतला, तो का त्यांच्या दुसऱ्या घटक सहकारी पक्षाला पटला नाही, हे म्हणून मी म्हणतो आमच्यासारख्या थर्ड पर्सननं जो त्या प्रक्रियेमध्ये आम्ही कुठंच नव्हतो, आम्ही विरोधी बाकावरती होतो. त्यामुळे सत्ताधारी दोन मोठ्या नेत्यांमध्ये काय झालं, कशावरनं मतभेद झाले, कशामुळे ती परिस्थिती आली, ह्या त्या दोघांपैकी कुणीतरी स्पष्ट केलं पाहिजे. त्यामुळे ज्यातली आम्हाला काय माहितीच नाही त्याच्या बाबतीत आम्ही अपुऱ्या माहितीनिशी बोलणं योग्य नाही. मावळ लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाचा सध्या विषय चालू आहे आणि जस्टिस शिंदेची समिती तत्काळ पूर्ण बरखास्त करायच्या पद्धतीची छगन भुजबळांना मागणी केली. यातली महत्वाची बाब अशी आहे की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांना व्यासपीठावर येऊन मागाव्या लागतात, मांडाव्या लागतात. कुठंतरी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यांचं ऐकलं जात नाही किंवा समन्वय मंत्र्यामध्ये नाही. त्यामुळे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली का असं सवाल सुप्रिया सुळेंना विचारला. काल बघा याच्या बाबतीत मी सविस्तर माध्यमांच्या बरोबर साताऱ्यामध्ये बोललेलो आहे. वस्तुस्थिती अशी आहे, जस्टिस शिंदे समितीची स्थापना ही मंत्रिमंडळाच्या निर्णयानं झालेली आहे. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय भुजबळ साहेब सुद्धा होते आणि असं बिलकुल आता मंत्रिमंडळातल्या चर्चा बाहेर सांगता येत नाहीत, परंतु एका विचारानं सगळ्या मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला. माननीय भुजबळ साहेबांचं म्हणणं काय आहे की निर्णय घेताना मराठवाड्यातल्या 9 जिल्ह्यांच्यासाठी ते जात म्हणजे कुणबी नोंदी शोधायची अशा पद्धतीचा निर्णय झाला, हे बरोबर आहे. पण ते म्हणतात आता इतर राज्यातल्या विभागांमध्ये का, महाराष्ट्र एक आहे, महसूल विभाग मराठवाड्याचा एक आहे, पश्चिम महाराष्ट्राचा एक आहे, कोकणाचा एक आहे, विदर्भाचा एक आहे, मुंबईचा एक आहे. या आता कुणबी नोंदी असतील तर मराठवाड्यात 9 जिल्ह्यांमध्ये कुणबी सर्टिफिकेट द्यायचे आणि कुणबी नोंदी असतील तर पश्चिम महाराष्ट्रात नाही द्यायचे. अशी दुगल भूमिका, दोन वेगवेगळ्या भूमिका, दोन वेगवेगळ्या विभागांसाठी एका राज्यातल्या ह्या नियमानं, कायद्यानं, घटनेनं आपल्याला घेता येत नाहीत. त्यामुळे मला एकच भुजबळ साहेबांना विनंती करायची आहे की उद्याच कदाचित आज असते आमची मंगळवारी कॅबिनेट, पण समजा उद्या कॅबिनेट असेल तर हे विषय हे व्यासपीठावर बोलण्यासारखे, सभेत बोलण्यासारखे नाहीत, माध्यमांसमोर जाऊन बोलण्यासारखे नाहीत. हे विषय केव्हाही माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर मंत्रिमंडळातले सदस्य बोलू शकतात. त्यामुळं एकत्र याच्यावरती चर्चा व्हावी आणि या तिन्ही नेत्यांच्या समोर हा विषय त्यांनी मांडावा. आम्ही आमची भूमिका मांडू, कारण शेवटी मी कालही सांगितलं, भुजबळ साहेब राज्यातल्या ओबीसींचं नेतृत्व जसं करतात, ते जसं ज्या समाजातनं येतात त्या समाजासाठी ते पोटतिडकीनं बोलतायत, तसं मंत्रिमंडळातले इतर सुद्धा मंत्री वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करतायत. म्हणून मंत्रिमंडळामध्ये जातीय अशा पद्धतीचे काय गटतट निर्माण कधी झालेले नाही. आम्ही मंत्री म्हणून जेव्हा गोपनीयतेची शपथ घेतो तेव्हा सगळं राज्य आणि सर्व धर्मातल्या जातीतल्या लोकांना समान न्याय देण्याची शपथ आम्ही घेत असतो. तरी देखील आपल्याला जे काय बोलायचंय ते मंत्रिमंडळाचे जे नेते आहेत, प्रमुख आहेत, त्या माननीय शिंदे साहेबांच्या, दादांच्या, फडणवीस साहेबांच्या समोर बोलू आणि नक्की मला वाटते ती चर्चा झाल्यानंतर समन्वयातनं योग्य तोडगा या चर्चेतनं निघेल. मराठी संपू द्या. साहेब, लोकसभेविषयी अजून कुठे काही चर्चा नाही, मात्र आपलेच श्रीरंग बारणे यांनी स्वतःहून असं जाहीर केलेलं आहे की मीच तिथला लोकसभेचा उमेदवार आहे, मुख्यमंत्र्यांनी जाहीर करण्याआधीच. नाही बरं का, बऱ्याच वेळा विद्यमान आमदार, विद्यमान खासदार प्रत्येकाला वाटत असतं की आपली सिटिंग आहे जागा, आपण आता विद्यमान तिथं खासदार आहोत, आमदार आहोत, आम्हालाच तिकीट मिळावं. त्यामुळे साहजिक आहे, नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार प्रत्येकाला वाटणं की मलाच रिपीट करावं. पण शेवटी अंतिम निर्णय हा पक्षप्रमुखांचा असतो, प्रमुख नेत्यांचा असतो. आज आमच्या शिवसेनेचे सगळे निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदाच मुख्य नेते म्हणून निवड झालेल्या माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेले आहेत. शिंदे साहेब ज्याला उमेदवारी देतील तो पक्षाचा अधिकृत उमेदवार असेल. मतदारसंघामध्ये सत्यजित पाटणकर यांनी साखर कारखान्याचं पूजन केलेलं आहे. नवीन साखर कारखाना स्थापन झाला. साखर कारखाना नाही, गुळ पावडर कारखाना आहे. हा, तुम्ही साखर कारखाना, गुळ पावडर आणि साखर कारखाना याच्यात फरक आहे. यामुळे तुमच्या आगामी काळामध्ये अडचणी वाढतील का, काय सांगा? जॅगरी पावडरचं त्यांचं लायसन आहे. जॅगरी पावडर म्हणजे जॅगरी म्हणजे गुळ आणि पावडर म्हणजे पिठी साखर. साखर सुद्धा नाही, ती गुळाची पावडर आहे. त्याला नाव साखर कारखाना कसं दिलं रजिस्ट्रेशन करताना हेच मला माहित नाही. त्यामुळं गुळाची पावडर काढायची
आणि म्हणायचं साखर कारखाना आहे. ठीक आहे, त्यांचा उद्योग ते करतायत. राज्यात खुली अर्थव्यवस्था आहे. गुंतवणूक कुणी करावी, कशी करावी ते ठीक आहे. पण त्यांना मी एवढंच म्हणेन, त्यांनी ज्या ठिकाणी त्यांचा गुळ पावडर कारखाना काढतायत तो त्यांनी काढावा. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण शेतकऱ्याचं हित बघावं. साखर कारखान्याने जसे सगळे नियम आहेत सहकारातले, ते नियम हे गुळ पावडर कारखान्याला नाहीत. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये एवढी काळजी सत्यजित पाटणकरांनी घ्यावी. एकच मिनिट, सर याला जोडून एक इंटरेस्टेड आहे आमच्या मतदारसंघात. तुमच्या सहकारी साखर कारखान्याला सुद्धा मार्जिन लोन जवळपास 50 कोटी रुपये मंजूर झालेला आहे. मात्र अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर 5 सहकारी साखर कारखान्यांना 365 कोटी रुपयाचं कर्ज राज्य शिखर बँकेने मंजूर केलंय. मात्र दुसऱ्या टप्प्यातील जे 12 सहकारी साखर कारखान्याचे प्रस्ताव आलेले होते ते शिखर बँकेने नाकारलेले आहे. यासंबंधीचं पत्र सुद्धा अपर मुख्य सचिवांना लिहिलंय. मात्र राज्य सरकारकडून याला कुठलंही प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही. ते साखर सम्राट सध्या अडचणीत आहे. साखर कारखान्यांना मार्जिन मनी जो या ठिकाणी राज्य सरकार देत असते त्याचे काही निकष आहेत. आणि त्याच्यात सगळ्यात पहिल्याचा निकष काय आहे की याच्या पूर्वीची जी कर्ज एक तर थेट सरकारची घेतलेली आहेत किंवा सरकारच्या 100% हमीवरती बँकांकडून घेतलेली आहेत. या सगळ्या कर्जांची जर नियमित कर्जफेड झाली असेल तर राज्य सरकार मार्जिन मनी देतं. समजा काही कर्ज फेडायची बाकी आहेत, पुढचे त्याचे इन्स्टॉलमेंट्स आहेत, परंतु आतापर्यंतचे इन्स्टॉलमेंट्स नियमित व्याजासह भरलेले आहेत, तर त्याला राज्य सरकार मार्जिन मनी देतं. हे निकष आहेत. या निकषामध्ये जे कोणी बसतात त्याला वित्त विभाग पहिल्यांदा मान्यता देतं. पहिलं सहकार विभाग प्रस्ताव पाठवतं. वित्त विभाग त्या निकषामध्ये बसणारा आहे का, जेवढी रक्कम मार्जिन मनीची सरकार देणार आहे, जेवढ्या वर्षापर्यंत ती परत फेडायची आहे, व्याजासह ती परत फेडायची आर्थिक क्षमता त्या कारखान्याची आहे का, ह्या सगळ्या तांत्रिक बाबी या वित्त विभाग तपासतो. वित्त विभागाचा थेट अभिप्राय त्या टिप्पणीवरती असतो की द्यावं का देऊ नये, आणि मग याच्यावरती शासनाचा निर्णय केला जातो. कोणतरी कोणाच्या तरी मर्जीतला आहे म्हणून त्याला द्यायचं आणि कोणतरी कोणाच्या तरी मर्जीतला नाही म्हणून त्याला द्यायचं नाही, अशी भूमिका सरकारची नसते. हा नियम सरकारचा नाही. नियमात निकषात जे बसणार आहेत त्यांच्या बाबतीत सरकारचं एकच धोरण आहे. ओके सर, उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे दुष्काळ सरकारच्या माध्यमातून जाहीर केलं. मात्र असे म्हटले जाते दुष्काळ 13वा महिना या सरकारचा आता 13वा सुरू आहे. मी सांगितलं ना, सहनही होत नाही. तुम्ही नव्हता मगाशी आला, ते ऐकलं नाही तुम्ही. सहनही होत नाही, सांगता येत नाही अशी अवस्था त्यांची झालेली आहे. त्यामुळे आता ते बोलतायत कोणाचा 13वा महिना घालतायत, कोणाचा कसला महिना घालतायत. मी माननीय उद्धव साहेबांना म्हणजे त्यांना उत्तर देणं एवढा मोठा मी नाही, परंतु मी त्यांना नम्रपणानं सांगेन की साहेब, आपण मुख्यमंत्री असताना जी काही निकष होते मदत करायची त्याच्यापेक्षा अधिकची मदत माननीय शिंदे साहेबांनी गेल्या 1.5 वर्षामध्ये ज्या ज्यावेळी शेतकरी अडचणीत सापडला त्यावेळी केलेली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी माननीय शिंदे साहेब हे संकटात आपल्या पाठीशी उभे राहतील हा विश्वास शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे. उद्धव ठाकरे साहेब काही जरी म्हणाले तरी शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री आहे. हे एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी संकटात असताना अडचणीत असताना अनुभव त्याचा घेतलेला आहे. उद्धव ठाकरे असे म्हटले प्रत्येक शिवसैनिकाला मी आदेश देतो की बांधावर जा, शेतकऱ्यांचं काय हाल ते बघा आणि गरज पडली तर जिल्हाधिकाऱ्यांना थेट जाब विचारा किंवा गिरावा. त्यांनी आता शिवसैनिकांना हे सांगण्यापेक्षा ऑलरेडी आमच्या प्रशासनानं ते काम सुरू केलेलं आहे. कुणी बांधावर जाऊन काय करण्यापेक्षा आमचे सगळे महसूल यंत्रणा, आमची सगळी कृषीची यंत्रणा गेली 3 दिवस झाले शेतावरती आहे. आपणच मगाशी मला सांगितलं की जवळपास 80,000 हेक्टरचं प्राथमिक अहवाल आला. आमच्याकडे प्राथमिक माहिती यायला सुरुवात झालेली आहे. आता जेव्हा सगळी प्रत्यक्ष फोटोसह माहिती येणार आणि मग माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाची अंमलबजावणी होणार, काय त्याचा उपयोग आहे. सरकार काम करतंय, सरकार शेतकऱ्याच्या बाबतीत संवेदनशील आहे. सरकार निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे आम्ही उभं राहू. पुन्हा उद्धव ठाकरेंनी अपशब्द वापरलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत नालायक हा शब्द झालं. मी मगाशी उत्तर दिलं त्याच्यावर दिलं. हा जी अरे पास ना विचारतो आहे तर साहेबांचा गैरफायदा घेत आहे. किती बोलतो आणि उद्धव ठाकरे बरोबर आहे. तुम्ही लाईक तुम्ही क्या घेतला कहेंगे जिस तरह से आज उद्धव ठाकरे जी ने टीका की है, टिप्पणी की है? बस झालं. क्या है, अभी माननीय उद्धव ठाकरे साहब का स्टेटमेंट मैंने देखा
हमारे सीएम साहब के बारे में जो शब्द प्रयोग उन्होंने किया है वो शब्द प्रयोग हम बात भी नहीं उसकी कर सकते। जो खुद उद्धव ठाकरे साहब मुख्यमंत्री थे, जो कर नहीं पाए वो किसानों के लिए, वो काम शिंदे साहब कर रहे हैं। और ये जिनको देखा नहीं जाता, जिनको इस बात का अच्छा नहीं लगता है, वो इस तरह की बातें शिंदे साहब के बारे में कहते हैं। इसमें हमारे मराठी में एक कहावत है, सहनही होत नाही आणि सांगता येत नाही। अभी हिंदी में एक ऐसा कहना मुझे नहीं आएगा, लेकिन ये मराठी में हम लोग ऐसा कहते हैं। ऐसी हो गई है हालत उद्धव ठाकरे साहब की, जो खाली मीडिया के सामने आते हैं, हम किसानों के लिए ये करेंगे, किसानों के लिए वो करेंगे। जब उनके हाथ में था, जो 2.5 ईयर्स वो महाराष्ट्र का नेतृत्व कर रहे थे मुख्यमंत्री के नाते, तब उन्होंने ऐसा कुछ किया नहीं। उन्होंने जो मदद दी उससे ज्यादा मदद शिंदे साहब ने मुख्यमंत्री पद संभालने के बाद दी। इसीलिए जो शिंदे साहब के बारे में किसानों का मत है कि वो किसान का लड़का मुख्यमंत्री है, वो हमारे लिए, हम जब संकट में होंगे तब हमें मदद करने के लिए आगे आएगा। महाराष्ट्र के किसानों ने शिंदे साहब की कामकाज की जानकारी ली है और शिंदे साहब के साथ महाराष्ट्र के किसान खड़े हैं। उनका कहना है कि महाराष्ट्र में किसान जो है परेशान है और सरकार में कोई यहाँ पे है नहीं। दोनों मुख्यमंत्री प्रचार के लिए चले गए हैं और सरकार यहाँ पर ना मोदी को वक्त है ना सरकार के लोगों को। देखिए, हमारे 3 मंत्री फील्ड पर है। कल भी हमारे नासिक और धुले के एरिया में हमारे मंत्री श्री दादा भुसे साहब ने ये सब परिस्थिति का पाहनी किया। हमारे दूसरे मदद और पुनर्वसन मंत्री जो अनिल पाटिल साहब है, वो भी 2 दिन से फील्ड पर है। खुद डिप्टी सीएम और फाइनेंस मिनिस्टर माननीय अजीत दादा पूरे स्टेट का इसके बारे में रिव्यू ले रहे। माननीय मुख्यमंत्री इनके डीसीएम साहब के और सब हमारे मंत्रियों के साथ में संपर्क में है। और मुख्यमंत्री एक कल तक यही थे, आज एक दिन के लिए उनको वहां बुलाया है, उनको वहां के पार्टी के लोगों ने इनवाइट किया है, इसलिए गए। शाम तक सीएम साहब भी वापस आने वाले हैं। सीएम साहब इसके पूरी राज्य की परिस्थिति पर नजर रखे हुए हैं। मैं इतना ही कहूंगा कि माननीय शिंदे साहब के नेतृत्व में अभी जो शेतकरी डिफिकल्टी में आया है, जिसको अवकाळी पाऊस के कारण उसको नुकसान हुआ है, वो किसानों के लिए, वो फार्मर्स के लिए जो भी मदद देनी है वो मदद देने के लिए शिंदे साहब, फडणवीस साहब और माननीय अजीत दादा के नेतृत्व में ये सरकार किसानों के साथ खड़ी रहेगी। जब नारायण राणे ने उद्धव ठाकरे तब मुख्यमंत्री थे, उनके बारे में अपशब्द कहे थे तो उनके खिलाफ मामला दर्ज हुआ था कोकण में, आपको याद होगा। तो अभी जो अपशब्द बोले, क्या आपकी पार्टी इस बारे में कोई विचार कर रही है? इस बारे मेरा अगर खुद का बात आप मेरी खुद की राय कहे तो मैं अभी ही उनका जो भी स्टेटमेंट है उसकी वीडियो फिल्म, ऑडियो फिल्म सब मैं मंगाऊंगा और वो सब देखने के बाद हमारे जो लीगल कंसल्टेंट है मैं उनको दिखाऊंगा। इसके बारे में मैं खुद, मेरा ये कहना है कि राज्य के प्रमुख के पद पर बैठे हुए माननीय मुख्यमंत्री के बारे में अगर ऐसा शब्द प्रयोग कोई मुख्यमंत्री पद की कुर्सी पर पहले बैठे हुआ नेता करता है, और आपने जैसे कहा कि जब वो खुद उस कुर्सी पे बैठे थे और उनके बारे में जब ऐसा शब्द प्रयोग किया था, तब वो मुख्यमंत्री होते हुए उन्होंने जो काम किया, उन्होंने जो उसके बारे में रवैया उनका था, उसी तरह का इसी बारे में भी अगर हम लगा सकते हैं तो मैं इसका पूरा फिल्म, ऑडियो क्लिप, वीडियो क्लिप देख के हमारे लीगल कंसल्टेंट से, सीनियर ऑफिसर से बात करके हम भी इसके बारे में सोचेंगे। तो एक बात है कि मोदी जो है वो युग पुरुष है, ऐसा उपराष्ट्रपति जी ने कहा, उसको लेकर राजनीति हो रही है। कह रहे कि जनता तय करेगी, ये खुद ऐसा कह रहे हैं। और पवार साहब ने एक दिवाली की पुस्तिका में लिखा है कि नेहरू और गांधी को बदनाम करने की कोशिश हो रही विश्व गुरु बनने के चक्कर। देखिए, नेहरू जी की, गांधी जी की बदनामी देश में कोई भी नहीं कर सकता है, कोई भी नहीं करेगा। लेकिन मोदी, माननीय प्रधानमंत्री मोदी जी का पिछले 10-15 साल का जो काम हम लोग ने देखा है वो पूरे विश्व ने देखा है। G20 के समिट में जब बहुत सारे देशों के बड़े बड़े प्रतिनिधि यहाँ पे आए थे, उन्होंने भी देश में जो काम मोदी जी के नेतृत्व में हो रहा है, मोदी साहब के नेतृत्व में हो रहा है, उसके बारे में अभिनंदन किया है। तो जरूर मोदी जी के बारे में जो उपराष्ट्रपति जी ने कहा है, वो उपराष्ट्रपति जी का जो भी कहना है
वो उपराष्ट्रपति जी ने पूरे विचार करके कहा है, मोदी जी आज भारत का नेतृत्व पूरे देश में कर रहे, भारत का नाम पूरे देश में आगे लेके जा रहे हैं, इसलिए मोदी जी एक आगे आने वाले जागतिक स्तर पर के नेता करके आगे आ रहे हैं। दूसरी बात है कि कल जो देश की गृह राज्य मंत्री है टेनी, उन्होंने ये कहा था कि 2024 तक मार्च तक सरकार जो है केंद्र सरकार सीए एनआरसी के बारे में सोच रही, विचार कर रही है एक बार फिर से देश हित के लिए। तो इसको लेकर अब फिर से जो विपक्ष पार्टियां विरोध करने जा रही है। शिवसेना पार्टी की भूमिका हमेशा ये थी कि देश में इलीगल तरीके से लोग ना रहे, बांग्लादेशी या फिर दूसरे देश के लोग। आपकी पार्टी की क्या भूमिका रहेगी इसके बारे में? देखिए, पहले से ही शिवसेना की भूमिका रही है कि देश में इलीगल तरीके से जो लोग आते हैं, जिनके पास पासपोर्ट नहीं रहता है, जिनके पास वैलिड डॉक्यूमेंट्स नहीं रहती है, और उनकी वजह से देश में बहुत बार हम लोग ने देखा है, जब कोई मेजर इंसिडेंट्स होता है या मेजर कोई दंगे होते हैं या ऐसी कोई बातें होती है, लॉ एंड ऑर्डर का सिचुएशन खड़ा रहता है, तब बहुत टाइम ऐसा होता है कि ये जो इलीगल तरीके से लोग रह रहे वो उसमें इन्वॉल्व रहते हैं। तो देश की सुरक्षितता भी खतरे में है, इसलिए केंद्र सरकार की जो भूमिका रहेगी उसको सुपरटिव भूमिका हमारी पार्टी की रहेगी। आरक्षण को लेकर भुजबल जो बात कर रहे, मांग कर रहे कि शिंदे समिति बर्खास्त की जाए और जो सबूत इकट्ठा किए जा रहे कुंभी के, वो गलत तरीके से पेन से लिख के भी किए जा रहे हैं। सरकार में कोऑर्डिनेशन नहीं दिखाई दे रहा है, उसको लेकर क्या करना? सरकार में पूरा कोऑर्डिनेशन है। जस्टिस शिंदे साहब की कमेटी का गठन कैबिनेट के डिसीजन के बाद ही हुआ है, कैबिनेट में ही हुआ है। और अगर ये जस्टिस शिंदे समिति की कामकाज के बारे में अगर भुजबल साहब का कोई कहना है तो वो कैबिनेट में बात रख सकते हैं, कैबिनेट में सीएम साहब के सामने वो बात कह सकते हैं। ऐसे मीडिया के सामने जाके, पब्लिक रैली में जाके ऐसा स्टेटमेंट करने के बजाय अगर सीएम और दोनों डीसीएम साहब के सामने भुजबल साहब अपनी बात रखते हैं तो इसके बारे में जरूर कोई ना कोई मार्ग निकल सकता है। आपने कहा था कि पहले 8 जिलों के लिए वो कुंभी देना चाहिए था, लेकिन आप कह रहे हैं कि अब अगर वेस्टर्न महाराष्ट्र में या कहीं और भी मिलता है तो उसे भी कंसीडर करना चाहिए, जिसको लेकर के भुजबल साहब का विरोध है। क्यों? उसको किस तरीके से मैनेज किया जाए? देखिए ना, मैंने बार कहा कि महाराष्ट्र एक है। अगर मराठवाड़े के 9 जिला आप लोग कहते हैं तो वो संभाजीनगर रेवेन्यू कमिश्नर का कमिश्नरेट है। अगर कोकण कहते हैं तो मुंबई और कोकण का एरिया उसमें आता है। अगर नागपुर कहते हैं तो विदर्भ का रीजन आता है। अमरावती कहते हैं तो दूसरा विदर्भ का रीजन आता है। पुणे कहते हैं तो वेस्टर्न महाराष्ट्र का रीजन आता है। अगर मराठवाड़ा रीजन के लिए एक फॉर्मूला तय हुआ है, वो एक मंत्री के नाते भुजबल साहब को एक्सेप्ट है, तो विदर्भ भी, पश्चिम महाराष्ट्र भी, कोकण भी महाराष्ट्र में है ना, क्या अलग है? कोकण के लिए अलग नियम और मराठवाड़ा के लिए अलग नियम, ऐसा एक स्टेट में नहीं हो सकता है। इसीलिए मैं ये कहता हूं कि जब ये बात कैबिनेट के सामने, कैबिनेट में डिस्कशन होगी, तब हम लोग भी हमारी बात वहां पे रखेंगे और उसमें कोई ना कोई सोल्यूशन सीएम साहब और दोनों डीसीएम साहब निकालेंगे। तो जिस तरीके से ओबीसी वर्सेस मराठा का एक तनाव पैदा हो रहा है राज्य में, वही भुजबल साहब का है या विपक्ष का है, ये लगातार मांग कर रहा है कि जाति न्याय जनगणना, कास्ट सेंसिस किया जाए। इस पर सरकार का रुख? इसके बारे में कैबिनेट में अभी तक कोई डिसीजन नहीं हुआ है, कोई चर्चा नहीं हुई है। जब कैबिनेट में या मंत्रिमंडल में इसके बारे में चर्चा होगी, उसके बाद जो भी डिसीजन होगा हम आपको बताएंगे। कास्ट सेंसिस से प्रॉब्लम सॉल्व हो सकता है? देखिए, इसके बारे में अभी चर्चा हुई नहीं है। कास्ट सेंसस करने के क्या फायदे होते हैं, कितना टाइम लगता है और बाकी की डिटेल्स क्या है, जब तक कैबिनेट में इसकी डिस्कशन नहीं होती है तब तक इसके बारे में कुछ बात करना मुझे ठीक नहीं लगता। पृथ्वीराज चौहान कह रहे थे कि अगर मैं उस वक्त मुख्यमंत्री था और अगर एनसीपी सरकार से समर्थन नहीं वापस लेती तो मराठा आरक्षण टिकता था, और अभी तक ये प्रश्न मतलब सामने नहीं आता। ये दोनों ने बात कहनी है। एनसीपी के बारे में पृथ्वीराज चौहान साहब कह रहे, तो आप हमारे शिवसेना के हमको क्यों पूछ रहे ये सवाल? ये दोनों के अंदर की, ये दोनों की बात है ना, दोनों पक्ष की। वो सरकार में थे, उन्होंने कहना इस बारे में। अगर पृथ्वीराज चौहान एनसीपी के बारे में कहते हैं तो एनसीपी के नेता ने इसका जवाब देना चाहिए। अगर पृथ्वीराज चौहान हमारे बारे में कुछ कहते शिवसेना के या शिंदे गुट के बारे में, तो मैं उसका रिप्लाई दे सकता था।
एनसीपी का और कांग्रेस का जो भी रिलेशन है, आपको ऐसा लगता है कि वो कह रहे कि अगर मेरी सरकार टिकती तो मैं आरक्षण देता, आपको लगता है कि आरक्षण मिल सकता था? आरक्षण तो फडणवीस साहब ने 2019 में दिया था, हाईकोर्ट में वो टिक गया था, सुप्रीम कोर्ट में क्यों नहीं टिका, इसका भी कोई, इसके बारे में भी सोचना चाहिए ना। इसीलिए अभी पृथ्वीराज चौहान उसके आगे, उसके पहले की बात कर रहे। 219 में फडणवीस साहब जब थे तभी उन्होंने डिसीजन लेके आरक्षण दिया था ना, और वो 1.5-2 साल तक हाईकोर्ट में भी उसके बारे में सुनवाई हुई, तभी भी वो टिक गया था। इसीलिए उसके पहले क्या हुआ और किसकी वजह से नहीं हो पाया, जो कह रहे हैं और जिनके बारे में कह रहे उन्होंने इसमें बात करनी है। हम इसके बारे में कि कल आदित्य ठाकरे मथुरा के दौरे पर गए थे, जहाँ पहले प्रधानमंत्री जाके आ चुके हैं, हिंदुत्व के कार्ड की आपको क्या इसमें राजनीति नजर आती है? अभी 2.5 साल जिन्होंने, जो वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे साहब ने कहा था कि मैं कभी कांग्रेस के साथ नहीं जाऊंगा, ना कि कांग्रेस को मेरे साथ लूंगा, उसके अपोजिट डिसीजन लिया, उसके अपोजिट 2.5 ईयर्स सरकार बनाया, तब कहा था इनका हिंदुत्व। और आप देखिए ना, वो 2.5 ईयर जब माननीय उद्धव जी ठाकरे साहब मुख्यमंत्री थे, तभी हिंदुत्व के बारे में जैसे पहले वो भाषण करते थे, तभी मुख्यमंत्री के नाते कभी उन्होंने किया नहीं। इसीलिए अभी वो सत्ता जाने के बाद फिर से उनको हिंदुत्व याद आ गया है। इसीलिए अभी ठीक है, आदित्य जी कह रहे हैं कि वहां कोई 500 साल पुराना मंदिर है, उसका रिनोवेशन हुआ है, इसके बारे में, इसके लिए वो लोग वहां दर्शन करने के लिए, उसका ओपनिंग करने के लिए जा रहे हैं। वो उनकी बात है, वो जरूर जा सकते हैं। उनकी, वो अगर वापिस 2-2.5 साल उन्होंने थोड़ा बाजू में रखा था हिंदुत्व, वो ट्रैक पे अगर वापिस आ रहे, आना चाहते तो अच्छी बात है। सर, हाच प्रश्न मराठीत, मथुरा दौऱ्यावरती आदित्य ठाकरे आहेत, हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा पुढे घेऊन येत आहे, कसं बघता? 2.5 वर्ष कुठे गेला होता मुद्दा? जेव्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती म्हणून आम्ही निवडून आलो, माननीय मोदी साहेबांचे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे फोटो लावून आम्ही मतं मागितली, लोकांनी आम्हाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती निवडून दिलं, आणि सत्ता स्थापन करताना बरोबर ज्यांच्या विरोधात आम्ही मतं मागितली, ज्यांच्या विरोधात आम्ही निवडून आलो, त्या काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊन सत्ता केली। वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणायचे की काँग्रेसला मी बरोबर घेणार नाही आणि काँग्रेसच्या बरोबर कधी जाणार नाही, बरोबर त्याच्या उलटी भूमिका माननीय उद्धव साहेबांनी घेतली आणि त्यांच्याबरोबर 2.5 वर्ष सरकार केलं। तेव्हा कुठे गेलं होतं हिंदुत्व? पण ठीक आहे, आता पुन्हा जर त्यांना आपली जुनी भूमिका स्वीकारायची असेल आणि जुन्या भूमिकेनुसार पुन्हा जर त्यांना मूळ हिंदुत्वाच्या ट्रॅकवरती यायचं असेल तर निश्चितच चांगली गोष्ट आहे ती। मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना वक्तव्य केलेलं आहे, या सगळ्या विषयामध्ये तुम्ही कायदेशीर कारवाई मी सांगितलं ना आता, मी आत्ताच सांगितलं, मी आपली पत्रकार परिषद झाल्यानंतर जे स्टेटमेंट, व्हिडिओ क्लिप आणि ऑडिओ क्लिप माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांची आहे, ज्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांचा त्यांनी अशा पद्धतीचा जो असंसदीय आणि जो शब्द आपण उच्चारूही शकत नाही अशा शब्दाचा प्रयोग केलेला आहे, त्या बाबतीत ती क्लिप मिळवल्यानंतर मी कायदे तज्ञांशी त्याची चर्चा करीन। कारण माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जेव्हा नारायण राणे साहेबांनी त्यांच्याबद्दल असा एखादा शब्द वापरला होता, तेव्हा जी भूमिका राज्य सरकारची होती, राज्य सरकारचे प्रमुख म्हणून त्यावेळच्या माननीय मुख्यमंत्र्यांची होती, तशाच बाबतीतली ही सिच्युएशन आता निर्माण झालेली आहे। कायदे तज्ञांचा, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा याच्या बाबतीतची मी चर्चा करून त्या बाबतीत योग्य निर्णय किंवा कारवाई करण्याच्या बाबतीत आम्ही विचार करत आहोत। एक महत्वाची गोष्ट, मागच्या वेळी ठाण्यामध्ये रुग्णालय संदर्भातला प्रकार समोर आला होता, काही जणांचा त्यामध्ये मृत्यू झाला। आता अशी समोर येते, कोकण महालेखाधिकारी त्यांच्या अहवालात अशी माहिती समोर आली की ठाण्यातल्या सरकारी रुग्णालयामध्ये जवळपास 100 कोटींचे असे वेगवेगळे उपकरणांची रुळखात पडलेली, ज्यातून वापरातच आलेले नाहीये। सरकारचा कुठेतरी पैशांचा अपव्यय ह्या सगळ्यात मोठा दिसतो। नाही, याच्या बाबतीत बरं का, कळवा रुग्णालयाचा प्रकार ज्यावेळी घडला त्याच्यानंतर मी स्वतः 2 बैठका ठाण्यामध्ये घेतल्या होत्या आणि आरोग्य उपसंचालक जे डेप्युटी डायरेक्टर त्या रिजनचे आमचे आहेत त्यांना मी सक्त सूचना दिलेल्या होत्या की ज्या इन्स्ट्रुमेंट्स वापरात आणण्यासाठी समजा आपल्याला परमनंट स्टाफ किंवा आपला सरकारी यंत्रणेतला स्टाफ उपलब्ध नसेल तर आउटसोर्सिंग करून त्याच्यासाठीचा स्टाफ चांगल्या एजन्सीकडनं हायर करा आणि त्याची प्रक्रिया उपसंचालकांनी सुरू केलेली आहे। मला उपसंचालक आरोग्य एवढेच म्हणाले
की माननीय आरोग्यमंत्री महोदयांशी मी या बाबतीतली चर्चा करतो आणि मशीन्स या वापरात आल्याच पाहिजेत आणि त्याच्यासाठी आउटसोर्सिंग करून ती यंत्रणा चालवणारी ही मिळवण्यासाठी मी सूचना उपसंचालकांना दिल्या आहेत. कदाचित मला आत्ताची डेव्हलपमेंट ही 8-15 दिवसातली माहीत नाही, पण कदाचित त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.